नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान। ग्राम प्रदक्षिणेस हजारो भाविकांची मांदियाळी, घरोघरी सडा रांगोळी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंद्याचे आराध्य दैवत हिंदू मुस्लिमांचे राष्ट्रसंत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या श्री क्षेत्र श्रीगोंदा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज झाले। मंदिरामध्ये सकाळी पाद्यपूजा, शेरा अर्पण करून आरती करण्यात आली। मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर ग्राम प्रदक्षिणे प्रारंभ करण्यात आला। यावेळी पालखी ग्राम प्रदक्षिणा मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती। प्रत्येक घरावरून पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती। अनेक ठिकाणी फळे व सरबताचे वाटप भाविकांसाठी करण्यात आले। प्रत्येक व्यावसायिकांनी सुद्धा पालखी सोहळ्यात स्वागत करत फुगडीचा आनंद लुटला। श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची वेशभूषा करून भजनाचा ठेका धरल्यानं सर्व श्रीगोंदेकरांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले। कृषी विभागात नोकरी करणारे व बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी पालखी सोहळ्यासाठी यावर्षीही 2 बैलजोड्या देऊन आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभाग घेतला। या दिमागदार बैलजोड्या भाविकांच्या नजरेत भरत होत्या। जोधपूर मारुती चौकात नारायण अश्वाचे उभे रिंगण संपन्न झाले। ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून दुपारचे जेवण व विश्रांती बालाजी मंगल कार्यालय येथे घेतली। श्रीराम मंदिर, बाजारतळ येथे गोल रिंगण करण्यात आले। श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या वंशजांनी पालखी सोहळ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। हा पालखी सोहळा सायंकाळी साळुंदेवी मंदिराकडे रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला। या मार्गावरील माता भगिनी व तरुणांनी सडा रांगोळी व पुष्पवृष्टी करत पालखीचे व नारायण अश्वाचे पूजन करत फळे व सरबताचे वाटप केले। येथेच निवासासाठी असणारे मुस्लिम समाजाचे आरिफ माल जप्ते यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे पूजन केले। श्रीगोंदा शहरातील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व रौभाई शेख यांनी व आरिफ माल जप्ते यांनी पालखी सोहळ्यास सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने शुभेच्छा दिल्या। सर्व धर्मियांचा प्रेरणास्थान आहे। आज श्रीगोंदा येथून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी शेख मोहम्मद महाराज यांची पालखी सोहळा या श्रीगोंद्यावरून प्रस्थान करीत आहे। मी माझ्या वतीने आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्यास शुभेच्छा देतो। धन्यवाद। या प्रकारे असाच सर्व धर्म समभाव संपूर्ण देशामध्ये टिकून राहावा ही सदिच्छा यावेळी व्यक्त करतो। जय हरी माऊली। सालाबादाप्रमाणे दरवर्षी हे दुसरं वर्ष आहे आपल्या श्री संत शेख मोहम्मद महाराज दिंडीचं आणि भाविक भक्त सगळ्या प्रेमाने, आनंदाने, गुण्यागोविंदाने दिंडीमध्ये प्रस्थान करून पंढरपूर दिंडीला चाललेले आहेत। तरी सर्व भाविक भक्तांचे असं आम्ही साळुंदेवी रोडचे ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीने आम्ही असं हार्दिक स्वागत करतो। आणि दरवर्षी आम्ही मालजप्ते आमच्या परिवारातर्फे दरवर्षी दिंडीच्या भाविक भक्तांसाठी दरवर्षी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो। सालाबादाप्रमाणे होणाऱ्या या दिंडीसाठी मालजप्ते परिवारातर्फे आणि आमच्या पूर्ण कुटुंबातर्फे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक असं स्वागत। श्रीगोंदा शहरातील अक्षय गायकवाड या ध्येयवेड्या तरुणानं स्वखर्चाने पालखी सोहळ्यातील वारकरी महिला व बांधवांसाठी आधुनिक सुविधा असणारी रुग्णवाहिका पंढरपूरपर्यंत स्वतः चालवत सेवा दिली आहे। याबद्दल बोलताना तो म्हणाला, मी अक्षय गायकवाड, श्रीगोंदा होळगल्ली राहणार। आज सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा पंढरपूर या ठिकाणी निघलेली आहे। मी माझी स्वतःची ॲम्ब्युलन्स कार्डियाक ही घेऊन पंढरपूर ठिकाणी निघलेलो आहे आणि माझ्या गाडीमध्ये ऑक्सिजन व कार्डियाक पूर्ण फॅसिलिटी उपलब्ध आहे। मी माझ्या वैयक्तिक खर्चाने ही दिंडीसाठी निघलेलो आहे। श्रीगोंदा पोलीस स्टेशनने ग्राम प्रदक्षिणेमध्ये मोलाची कामगिरी बजावली। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती। याबद्दल बोलताना PSI निकम म्हणाले, श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या दिंडीचा हे दुसरं वर्ष आहे। आलेल्या सर्व भाविकांचं सर्वप्रथम श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने मी सहर्ष स्वागत करीत आहे। दिंडी सोहळ्यात कुठे काही कोणाला अडचण येऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी श्रीगोंदा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सतर्क बंदोबस्त ठेवलेला असून त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी सतर्क हजर आहेत। आजच्या या पालखी सोहळ्यात
जे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक गोळा झालेले आहेत. खास करून महिला वर्गांची उपस्थिती मोठ्या संख्येत दिसत आहे. ही एक श्रीगोंदा तालुक्यातील एक मोठी जमेची बाजू आहे की सर्वांनी शांततेने संयमाने इतक्या मोठ्या प्रमाणात दिंडी ही आम्ही देखील आमच्या आयुष्यात प्रथमतःच बघत आहोत. खूप चांगल्या पद्धतीने या दिंडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व भाविकांचे मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीगोंदा तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी वारकऱ्यांचे मनोबल वाढवत शुभेच्छा दिल्या. श्री शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा नगरीतून मार्गस्थ होत आहे. प्रशासनाच्या वतीने मी तहसीलदार श्रीगोंदा भाविक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रशासनाच्या वतीने सर्व प्रशासकीय यंत्रणा या नागरिकांना सोयीसुविधा भाविकांना सोयीसुविधा सज्ज आहेत. कुठलीही अडचण असल्यानंतर तहसील प्रशासन, पंचायत समिती, BDO तसेच नगरपालिका प्रशासन यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. श्री संत शेख मुहम्मद महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोठे पाटील यांनी या पालखी सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. रामकृष्ण हरी. श्रीगोंदा शहराचं तालुक्याचं श्रीगोंदा पंचक्रोशीचं ग्रामदैवत तुकाराम महाराजांचे समकालीन संत सद्गुरू श्री संत शेख मुहम्मद महाराज, माऊलींच्या नंतर ज्यांची संजीवन समाधी ती शेख मुहम्मद महाराज, ज्ञानेश्वर माऊलींचा योगावर अभ्यास करणं ते सद्गुरू संत शेख मुहम्मद महाराज. आज त्यांचे 5-7 ग्रंथ आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण त्याचं मराठीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर गेली 2-2.5 वर्ष मुहम्मद महाराजांची यात्रा श्रीगोंद्यात भरत असते आणि यापूर्वी महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरात की जुन्या आठवणीत सांगितलं जातं. काही लोक सांगणार आहेत की पंढरपूर शेख मुहम्मद महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या गाठीभेट होत्या, ते समकालीन होते, एकमेकांचे गुरुबंधूही होते, त्यांचे एकमेकांचे अनेक संबंध होते. आज अनेक वर्षानुवर्ती होऊन तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. आळंदीमधून माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. आमच्या श्रीगोंदा शहरातील ग्रामस्थांची, तालुक्यातील भाविकांची, भक्तांची, सगळी लोकांची इच्छा होती की शेख मुहम्मदांचा पालखी सोहळा सुरू व्हावा पंढरपूरला आणि आपण त्यात सहभागी व्हावं, आपण पायी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. या अनुषंगाने आम्ही सर्व कार्यकर्त्याचे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विचार सगळ्या क्षेत्रातली माणसं, माझं उत्सव मंडळ यात्रा कमिटीचं माझ्यावर काम करत असणारा ही सगळी मंडळ आम्ही एकत्र आलो. गेल्या वर्षी एक मिटिंग घेतली आणि गेल्या वर्षी पुन्हा पालखी सोहळा सुरू केला. की पहिल्या वर्षी आमची अपेक्षा होती की 500-600 लोक आमच्याबरोबर येतील, परंतु ही संख्या 2,500-3,000 झाली आणि तो रस्त्याने आणण्यात 9-10 मुक्काम जे रस्त्याने झाले. आता यावर्षी 2,500-3,000 माणसं आज माझ्याबरोबर आत्ता आहेत आणि उद्या तो आकडा वाढणार आहे. आज आपण इथून सकाळी 9 वाजता मंदिरात प्रस्थान केलेलं आहे. संपूर्ण नगर श्रीगोंदा शहरात नगर प्रदक्षिणा होऊन आता दुपारचं भोजन बालाजी मंगलकर आमचे जे कार्यकर्ते भाऊसाहेब यांची आज पंगत आहे. इथनंतर आता थोड्या वेळाने समोरचं जे राम मंदिर आहे तिथे आमच्या आस्वाचं रिंगण होईल आणि त्यानंतर मग आम्ही मार्गात होणार. आजचा मुक्काम श्रीगोंदा शहरातील सावंदी माता रेणुकाचं जे मंदिर आहे तिथेच आजचा मुक्काम आहे. जे आमचं सावंदी माता उत्सव मंडळ जे आहेत त्यांची संध्याकाळची पंगत असेल. तिथून उद्या आम्ही सकाळी रवाना होऊन उद्या दुपारचं भोजन आमचं टाकळी या ठिकाणी होणार आहे. उद्याचा मुक्काम शेडगाव इथे होणार आहे. शेडगावनंतर परवा निघाल्यानंतर तिसरा जो मुक्काम जो आमचा आहे तो खेड या ठिकाणी होणार आहे. तिथून दुसऱ्या सीट निघाल्यानंतर परतचा मुक्काम हा भिगवण इथं होणार आहे. भिगवणनंतर निघाल पुढचा मुक्काम जो आमचा पळद इथं होणार आहे. पळदीनंतर आमचा एक मुक्काम इंदापूरमध्ये होणार आहे. इंदापूरच्या नंतर मग बावड्याच्यामध्ये मुक्काम होत आहे. नंतर अकलूजमध्ये, मग अकलूजच्या पुढे 2 मुक्काम आहेत. आम्ही 11 का 12 मुक्कामी म्हणजे 10वी दिवशी आम्ही पंढरपुरात जात आहोत. आता 3,500 लोक बरोबर आहेत, तिथून 4,000 होतील. पण ह्या पालखी सोहळ्याच्या आज मायावर असणारी मंडळी सगळे आनंद घेतात. जे सुख कुठंच नाहीये जे इथे पाहायला मिळतं. बाकीच्या सुखसोयी वारकऱ्यांच्या सगळ्यात, पण तो जो पायी चालण्यात नामस्मरणात जो आनंद इथे आहे की आपण एकदा सप्ताहामध्ये जातो, कीर्तन पूजतो, तिथे जो आनंद मिळत नाही पालखी सोहळ्यात आनंद मिळतो. माणसं दिवसभर पायी चालून जे कानावर पडतं, जे मनावर थोडंसं बिंबलं जातं, याने इतकं माणसाची मन स्वच्छ होतं. तर आज गेल्या वर्षी आमची सद्गुरू शेख मुहम्मद महाराज आणि तुकाराम महाराजांची जी संत भेट म्हणतो आपण, आम्ही गेल्या वर्षी पिराचीकडे भेट झाली ती, पण यावर्षी थोडं नियोजन बदलून आम्ही एकदम मुक्कामी जिंदभर थांबतो. तिथे तुकाराम महाराजांची आणि शेख मुहम्मद महाराजांची तिथे भेट होणार, संत भेट होणार आहे. आणि त्याचबरोबर आमचे जे जिजाराव गावचे राजे जे महाजी शिंदे त्यांचेच पूर्वज मालोजीराव शिंदेची तिथे समाधी आहे. त्या समाधीचं दर्शन यावर्षी होणार आहे. रथ नवा केलेला आहे. त्यासाठी आमचे
माजी नगरसेवक अशोक खेडके असतील, आमचे वडनाथ किंवा मार्केट चोन बाळासाहेब नाटा असतील, आमचे दीपक पाटील भोसले असतील, असे अनेक मंडळी आहेत. कोण धुमाळ साहेब आहेत आमचे, जे इरिगेशन खात्यात क्लास 1 अधिकारी होते ते असतील. अशा लोकांनी मध्ये जो यावर्षी आम्ही तो 14-15 लाख रुपयाचा नवीन रथ तयार केलेला आहे. त्याचबरोबर हे करत असताना मग आता रथ आल्यानंतर गेल्या वर्षी आपल्याकडे पालखी होती. आमच्या उत्सव कमिटी सदस्य व एक आमचे स्नेही प्रेमी लहानपण आमचे गुरुबंधू म्हणून झालेल सुदाम तात्या झुंद्रुक यांनी महाराजांची एक पालखी आज जवळजवळ ती चांगली सागवानाच्या लाकडाची बहुत ती वर्षभर जंगली साग शिवून ती पालखी 80-85 पालखी त्यांनी आणून तयार करून आणलेली आहे. त्या चांदीच्या पादुका माझ्याच पूर्वजांनी मोठी पाटलांनी त्या काळात केलेलं होतं, हे आम्हाला ज्ञात होतं. मग आता यावरचे लोक म्हणले आता रथ पाटील नवा झाला, पालखी नवी लावली, पादुका थोड्या. 2 दिवसापूर्वी आम्ही निर्णय घेतला की आमची 4 घरातली मंडळी, आमचे 2-3 भाऊ एकत्र येऊन आमची 2-4 पोरं परवाची कोल्हापूरला गेली, रात्री त्या पादुका तयार म्हणजे चांदीच्या पादुका 2-2.5 किलो तयार करून आणले. आणखी इथून पुढच्या काळात जे काय महाराजांचे आमच्या जो कृपादृष्टी होईल त्या अनुषंगाने जे करता येईल हे सर्व ग्रामस्थांसाठी ज्ञानसाठी. पालखी जोडायची बैलजोडी आहे. गेल्या वर्षी आमचे बरोबर आमचे इथे स्नेही आहेत, पारनेर तालुक्यातले ते गेली श्रीगोंद्यात 15-16 कृषी अधिकारी काम करतात. आणि अख्ख्या ते बोधके साहेब संदीप बोधके आणि त्यांचे मित्र सागरचे टिळेकर भोसरीचे ही मंडळी सगळी महाराष्ट्रातली तुमचे बैलगाड्या शर्यतीतले आहेत. आज 2-3 वर्ष गाजत होतं बैलगाडा प्रकरण, जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यातला मेन कार्यकर्ता संदीप बोधके भांडणारा की आम्ही जनावराला ती माणसापेक्षा जास्त आता पाहिलं तर त्यांना रस्त्याने असणारा खुराक बिस्तरी पाणी त्या बनवलं पाहिलं. लोकांनी काही जे पशुप्रेमी आहेत कोणी खोटी नाटक 2-3 वर्ष लटकलं होतं, त्यात अग्रेसर भांडणारा आमचा कार्यकर्ता हरिभक्त परायण संदीप बोधके त्यांची बैल गीत जोडी गेल्या वर्षी होती ना आताही त्यांची बैल जोडी आणि ते विना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करतात ते सहकार्य करतात. कारण हा उत्सव दिवसेंदिवस मोठा झाल्याची आम्ही महाराजांची प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. साळंदी मंदिर मुक्कामी पालखी सोहळा पोहोचल्यानंतर हरिपाठ, कीर्तन व आरतीचा लाभ वारकऱ्यांनी घेतला. येथे हरिभक्त परायण माऊली महाराज मखरे यांचे सुश्राव्य कीर्तन रंगले. साळंदी तरुण मंडळाच्या वतीनं यावेळी सायंकाळचे अन्नदान करण्यात आले. हा होता श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचा आजचा वृत्तांत. यानंतर पुन्हा भेटत पुढच्या वृत्तांतामध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.